राष्ट्रवादीमध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत। प्रफुल्ल पटेल यांनी एबीपी माझाला ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे। सुनेत्रा पवारांना आव्हान देणाऱ्या नोटिशीशी संबंध नाही। सच्चिदानंद सिंहांच्या नोटिशीला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही असंही पटेल म्हणाले। दादांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढली पाहिजे असंही पटेल म्हणाले। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, कोणत्या सुधारणांची आवश्यकता आहे असं प्रफुल्ल पटेल यांचं नेमकं म्हणणं आहे आणि त्यासोबतच सच्चिदानंद सिंह यांनी जी नोटीस बजावली आहे त्या संदर्भात काय म्हणणं आहे प्रफुल्ल पटेलांचं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक वरिष्ठ पदाधिकारी आहेत सच्चिदानंद सिंह यांनी थेट राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे पूर्वीचे सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना नोटीस पाठवत कुठेतरी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जी निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली होती हीच चुकीच्या पद्धतीने पार पडलेली आहे अशा पद्धतीचा एक आक्षेप घेतला होता आणि त्या संदर्भातल्या नोटिसा देखील त्या तिघांना देण्यात आल्या होत्या। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ पातळीवर या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठल्या महत्त्वाच्या मोठ्या नेत्याचा तर हात नाही ना याचा देखील शोध सुरू झाला होता। शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार आहेत, ते देखील आता या संबंधित पदाधिकाऱ्यावर काय कारवाई करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। एकीकडे या सगळ्या गोष्टी सुरू असताना दुसरीकडे मागच्या काही दिवसांपासून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या निवडींसंदर्भामध्ये पक्षाकडून अद्याप कुठल्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये जो पत्रव्यवहार प्रफुल्ल पटेल यांना निवडणूक आयोगाशी केला होता तो मार्च महिन्यात सुनेत्रा पवार यांना रद्द केला होता आणि त्यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्षपद प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आहे की नाही या संदर्भात संभ्रम निर्माण झाला होता। अशाच पद्धतीनं सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत देखील संभ्रम निर्माण झाला होता। तो गेले 4 महिने झाला अद्याप तसाच आहे। अद्याप निवडणूक आयोगाशी नव्यानं पत्रव्यवहार करण्यात आले का नाही या संदर्भातली कुठलीही स्पष्टता देण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीच्या अनुषंगानं जो काही काल पत्र समोर आलं होतं त्याचा आणि मागच्या राजकारणाचा जो कुठं काही संबंध आहे का याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती आणि याच अनुषंगानं थेट प्रफुल्ल पटेल यांच्याशी ज्यावेळेस आपण बातचीत केली त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे या संपूर्ण प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही आहे, किंबहुना सच्चिदानंद सिंह यांच्याशी संबंध नसल्याचं देखील म्हटलेलं आहे आणि सुनेत्रा पवार यांची जी राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड झालेली आहे ही पूर्णपणे घटनेला धरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवड प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्यामुळं या नोटीसची दखल घ्यावी याची देखील गरज नाही आहे ही देखील स्पष्टता त्यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे। अशा पद्धतीची आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या जी घडामोड सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी ही भूमिका मांडली आहे। यासोबतच आणखीन एक त्यांना महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केलेली आहे। पक्षांतर्गत सध्या एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, काही सुधारणा करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर आम्ही कलेक्टिव्ह निर्णय घेऊ, सर्व एकत्र बसून निर्णय घेऊ अशी देखील आपली एक मत जे आहे त्यांना या निमित्तानं नोंदवलेलं आहे। निश्चित निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।